नमस्कार मंडळी, मी अजिता। आज आपण पाहणार आहोत रत्नागिरीतील एक अनोखा प्रकल्प, श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नागिरी। आपले पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या प्रयत्नामधून साकारलेला हा एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे। रत्नागिरीचे पालकमंत्री, विद्यमान पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून हे तारांगण निर्माण झाले। मंडळी आपल्या सोबत असणार आहेत गोगटे जोगळेकर कॉलेजला गेले 26 वर्ष भौतिकशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक बाबासाहेब सुतार सर, ज्यांचा खगोलशास्त्रावर खूप गाढा अभ्यास आहे। हे तारांगण म्हणजे त्यांचं माहेरच असल्यासारखं आहे। आजपर्यंत कित्येकांना सरांनी या तारांगणाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे। आज आपल्यासोबत ते असल्यामुळे आपल्याला खूप व्यवस्थित माहिती मिळणार आहे। चला तर मग आपण आज या आपल्या तारांगणाची मस्त सफर करूया। हे सावलीचं घड्याळ आहे आणि याची माहिती आपल्याला इथे दिली आहे। ही हॉरिझॉन्टल सन डायल आहे, म्हणजे एक सावलीचं घड्याळच आहे। फक्त हे घड्याळ आपल्याला स्थानिक वेळ दाखवते। अच्छा, आपली भारतीय स्टँडर्ड टाइम आपण ज्याला म्हणतो, इंडियन स्टँडर्ड टाइम, बरोबर। हे घड्याळ थोडंसं मागची वेळ दाखवतं किंवा पुढची वेळ दाखवतं, ज्याप्रमाणे तुमचे अक्षांश असतात त्याप्रमाणे। बरोबर। मंडळी, हा इथे सोलार लाईट इन्स्टॉल केलेला आहे, याबद्दलची माहिती आपल्याला सर सांगतील। तारांगणामध्ये सोलर लाईट इन्स्टॉल केलेला आहे। अच्छा, तो नेहमीचा सोलर लाईट नसून एक विशिष्ट प्रकारचा आहे। त्याचं डिझाईन जर आपण पाहिलं तर ते वेगळं आहे। रात्रीच्या वेळी साधारण सूर्य मावळल्यानंतर तो आपोआप चालू होतो, म्हणजे स्वयंचलित आहे। अच्छा, ते फुलांसारखी रचना त्याची आहे। छान दिसत असेल। हिरव्या प्रकाश देतात आणि मध्यभागातून एक छान सुंदर प्रकाश आपल्याला या ठिकाणी दिसतो। खूप छान। ह्या सोलर पाकळ्या ज्या आहेत त्या फुलांसारखं आपण पाहतोय, तर रात्रीच्या वेळी म्हणजे साधारण सूर्य मावळल्यानंतर हा प्रकाश देतात। त्या पाकळ्या हिरव्या रंगाचा प्रकाश देतात आणि मध्यभागी आपण पाहतो की फुलांचा जो मध्यभाग आहे त्याच्यातून प्रखर प्रकाश आपल्याला मिळतो। खूप छान। संपूर्ण तारांगण बघून येईपर्यंत निश्चितच हे लाईट लागलेले असतील, त्यामुळे मला खात्री आहे येताना मी नक्कीच हा फोटो किंवा व्हिडिओ घेऊ शकेन। 2 एकरमध्ये हा प्रोजेक्ट केला आहे। प्रशस्त आवार आणि हा प्रशस्त प्रोजेक्ट पाहायला प्रत्येकाला मजा येईल। मंडळी, एक महत्त्वाचं सांगते, नेहरू तारांगणसुद्धा 2D ॲक्टिव्ह आहे आणि आपलं हे रत्नागिरीचं तारांगण 3D ॲक्टिव्ह आहे। म्हणजे तुम्ही हा फरक जाणू शकता। खरोखरीच हे भाग्य आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये असं तारांगण आहे। सोलार लाईटकडून आपण पुढे आलो की हे आपल्याला रॉकेट दिसतं। या रॉकेटविषयी आपल्याला सर माहिती देतील। सर प्लीज। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताची जी चंद्रयान 3 ही मोहीम जी आहे ती ज्याच्यामुळे यशस्वी झाली, ते रॉकेट LVM-3 याची प्रतिकृती आपल्या तारांगणामध्ये आहे। हे जे दिसतंय रॉकेट, याच्या 16 पट मुख्य रॉकेट होतं, म्हणजे 45 मीटर उंचीचं, जे श्रीहरिकोटावरून प्रक्षेपित केलं आणि भारताचं चंद्रयान 3 त्याच्या साहाय्याने आकाशामध्ये झेपावलं। हो, थँक्यू। रॉकेटविषयी अधिक माहिती इथे आपल्याला वाचायला मिळेल। लहान मुलं किंवा शालेय मुलांसाठी इथे ही अशी गंमत आहे। बऱ्याच जणांना अंतराळवीर व्हायला आवडतं, त्याचं थोडंफार सुख इथे मिळेल, थोडी मज्जा। मी आणि सरसुद्धा इथे ती मज्जा अनुभवली। मंडळी, येथील प्रत्येक जागेचा, प्रत्येक भिंतीचा सुद्धा इतका सुंदर वापर करून घेतला आहे की जिथून तिथून तुम्हाला काही ना काही शिकता येईल, तुमच्या ज्ञानामध्ये काही ना काही भर पडत जाईल, असंच हे आहे। संध्याकाळच्या वेळी या सर्व कलाकृती बघायला अतिशय सुंदर वाटतं। पृथ्वीचा किंवा सूर्यमालेचा संपूर्ण इतिहास आणि मानवाची सर्व उत्पत्ती, मानवाची डेव्हलपमेंट, म्हणजे अगदी एकपेशीय प्राण्यापासून अगदी जो मोठा ममस ज्याला आपण म्हणतो किंवा मनुष्य प्राणी, इथपर्यंत सर्व माहिती
या भिंतीवर दिलेला आहे. आपल्या या तारांगणाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण भिंतीसुद्धा वेगवेगळ्या माहितीने भरून ठेवलेल्या आहेत. खूप छान. इथे पृथ्वीची उत्पत्ती, त्यानंतर पृथ्वीवर जतन केलेले मूळ खडक, त्यानंतर वेगवेगळे एकपेशीय प्राणी, बरोबर, समुद्रातील प्राणी, अच्छा, क्रमाक्रमाने जशी उत्पत्ती. मंडळी, शालेय मुलांसाठी हे तारांगण म्हणजे पर्वणी आहे. म्हणजे ज्याला इतकी जिज्ञासा असेल, कशाबद्दल कुतूहल असेल, त्यांनी भरपूर वेळ काढून या तारांगणाची सफर करावी. तुम्हाला अभ्यासातील भरपूर खाद्य इथे मिळेल. मंडळी, तुम्हाला खात्री देते इथून निघताना तुम्हाला प्रचंड आनंद आणि समाधान असेल. मंडळी, या तारांगणामध्ये अप्रतिम आर्ट गॅलरी आहे, शिवाय सायन्स गॅलरीसुद्धा आहे. इथे सुद्धा खूप छान माहिती दिलेली आहे. शाळकरी मुलांसाठी ही पर्वणी आहे. सर, बरोबर? यानंतर आपण बघूया की इथला विज्ञान कक्ष. हा विज्ञान कक्ष वेगवेगळ्या गमतीजमतीने भरलेला आहे. अच्छा. इथे जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरसे आहेत, हो, की ज्यामध्ये तुमचं रूप चित्र विचित्र दिसतं. हो, अंतर्गोल आरसे आहेत, बहिर्गोल आरसे आहेत. बरोबर. आणि या कक्षाची योजना अशी केलेली आहे की प्रत्येक प्रयोगाजवळ माहिती दिलेली आहे. अच्छा, म्हणजे आपण स्वतः देखील हे प्रयोग करून पाहू शकतो, बरोबर, कोणाच्याही मदतीशिवाय. बरोबर. हा इथे एक आपण पाहतोय विशिष्ट 2 आरसे इथे आपण तयार केलेले आहेत की या इथे आपण उभे राहिलं आणि जर त्यातला कोन बदलला आपण तर आपल्याच वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला इथे दिसतील. हो, तर आरशांची प्रतिमा साधं सोपं विज्ञान इथे बरोबर, आहे. बरोबर. 2 आरसे एकत्र ठेवले, त्यांच्यातला कोन बदलला, बरोबर, की किती प्रतिमा दिसतात, बरोबर. याच्यामध्ये पाहतो. अच्छा. या ठिकाणी आपल्याकडे एक सुंदर प्रयोग आहे. अच्छा. सायक्लॉइडचा प्रयोग असं म्हणतात. अच्छा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे 2 चेंडू आहेत, ठेवलेले आहेत आणि 2 वेगवेगळ्या मार्गावरून जातील. अच्छा. तर या ठिकाणी आपण हे सायक्लॉइड मशीन जे आहे, बरोबर, ओढल्यानंतर दोन्ही चेंडू एकदमच त्या मार्गावर जातील. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की जो हा वक्र मार्ग आहे त्याच्यावरनं गेलेला चेंडू हा प्रथम पोहोचलेला आहे. अच्छा. आपल्याला आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं, परंतु याला ॲक्शन प्रिन्सिपल असं म्हणतात. बरोबर. शास्त्रातलं तत्व आहे. बरोबर. आणि त्याच्या आधारे हा जो कर्व दिसणारा मार्ग आहे किंवा वक्र दिसणारा जो मार्ग आहे, तिथून जाणारा चेंडू पहिल्या प्रथम पोहोचतो. याला प्रॉक्सिनोस्कोप असं म्हणतात. अच्छा. म्हणजे आपल्या डोळ्यावर एखादी प्रतिमा जर आदळत असेल आणि ती वारंवार आदळत असेल तर अच्छा, एक फिल्मचा इफेक्ट किंवा चित्रफितीचा इफेक्ट आपल्याला इथे दिसतो. तर या ठिकाणी आपल्याला ते दिसेल. या यंत्राचं बटन आपण दाबल्यानंतर साधारण 1 सेकंदात 16 फ्रेम्स आपल्या डोळ्यासमोरून गेल्यानंतर अच्छा, ते चित्र चलनचित्र आहे असं आपण म्हणतो. बरोबर. चित्रपटाचं जे प्रिन्सिपल आहे ते त्याच्यामध्ये दिसतं. आता आपण एक बटन दाबूया प्रॉक्सिनोस्कोपचं. आपण या ठिकाणी बघू शकाल की घोडेस्वार कसा पळतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. हे चलनचित्र आहे. वेगवेगळ्या ॲक्शनमधली चित्र आहेत, परंतु आपल्याला ती या ठिकाणी घोडेस्वार धावतोय अशा पद्धतीने दिसून येतो. बरोबर. ही अशी प्रशस्त सायन्स गॅलरी आहे ज्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण करून पाहू शकतो. या ठिकाणी जो प्रयोग आहे या ठिकाणी आपण बघितलं तर वेगवेगळे दोलक आहेत किंवा पेंड्युलम्स आहेत, ते इथे वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या लांबीनुसार त्याला इथे बांधलेलं दिसतं आपल्याला. तर हे ज्यावेळी एकत्रितरित्या व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल किंवा त्यांची दोलनं सुरुवात होतील त्यावेळी सर्पिल आकृती आपल्याला दिसेल, जणू एखादा सापच पळतोय असं आपल्याला वाटेल. बघूया आपण. तर आता हे चेंडू किंवा हे पेंड्युलम आपण एका प्रतलामध्ये आणलेले आहेत. त्यांची प्रत्येकाची लांबी ही वेगवेगळी आहे आणि आत्ता सोडल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की जणू काही एखाद्या सापाची प्रतिमा किंवा एखादा सर्पच याच्यातून जातो आहे असं आपल्याला वाटतं. स्नेक पेंड्युलम किंवा सापासारखा
पेंड्युलम असं म्हटलं तरी त्याला हरकत नाही. आपण पाहतो की एखादी वस्तू उताराकडे जाते किंवा पाण्याचा प्रवाह उताराकडून जातो, पण हे उलटं घडत असेल तर भौतिकशास्त्राचे असे मनोरंजक प्रयोग आहेत की जे नेहमी आपण जे विचार करतो त्याच्या बरोबर विरुद्ध आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं. तर असा हा मोठा कोनिकल फ्लास्क आहे, दोन्ही बाजूने त्याला जोडलेला आहे आणि आपण पाहिलं की हा इकडे येणारा जो उताराचा भाग आहे, परंतु याला मी ढकलला तर हा उतारावर चढत जातो. म्हणजे उतारावर खालून वर जाणारी ही अशी चमत्कृतीपूर्ण रचना इथे आपल्याला पाहायला मिळेल. नेहमी गोष्टी उतारावर येतात, चढाकडे जातोय. बरोबर. हा एक गमतीदार रेल्वे रूळ आहे. आता सर एक्सप्लेन करतीलच. आपण फक्त एक गमतीदार रेल्वे रूळ इथे आपल्याला दिसतोय झिगझॅग पद्धतीचा. हो. आणि तुम्ही समजू शकता की या छोटे छोटे रेल्वे गाड्या आहेत, परंतु या सर्वच रेल्वे गाड्या या रुळावर व्यवस्थित जातात की नाही पहा. या ठिकाणी पहिली गाडी मी खाली पडलेली दिसते आपल्याला. यानंतर हा दुसरा रोड आपण सोडून बघूया. या झिगझॅग परत जात नाही. ही तिसरी गाडी जर मी सोडून पाहतो पुन्हा या रेल्वे रुळावर अशा पद्धतीने मला वाटतं बऱ्यापैकी जाते, परंतु तिच्यावर अपघात झालेला दिसतोय. आता ही चौथी गाडी आहे, ही विशिष्ट प्रकारचा हा रॉडच आहे आणि आपण हा रॉड या रुळावर सोडून बघूया. तर आता तुम्हाला गंमत दिसेल की या गाडीचा मात्र अपघात होत नाही. ही गाडी या रेल्वे रुळावर आपल्या निश्चित खाली पोहोचलेली तुम्हाला दिसेल. एक्झॅक्टली. खूप छान. सर, यामध्ये विशेष असं काय होतं? विशेष म्हणजे त्याचे आकार आहेत, वेगवेगळे आकार. अच्छा. एखादी वस्तू जर व्यवस्थित भूपृष्ठावर जर जात असेल तर तिचा जो मध्यभाग आहे, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो, तो व्यवस्थित पाहिजे. तो इकडे तिकडे जुळणारा नसावा किंवा सरकणारा नसावा. बरोबर. उदाहरणार्थ या ठिकाणी बघितले तर या वस्तूची किंवा या रॉडचे आपण जर पाहिली रचना तर वेगळी आहे. बरोबर. आणि याची मात्र अगदी त्याला अनुसरून केलेली आहे. बरोबर. भौतिकशास्त्राचं तत्व वापरून हे खेळणं बनवलेलं असं आपण म्हणायला हवं. भौतिकशास्त्र एक सांगता येते याचं की याचं गुरुत्वमात्र म्हणजे गुरुत्वाकर्षण केंद्र किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या वस्तूच्या बरोबर मध्यभागी आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्या मार्गावरून जात असताना याचं गुरुत्वाकर्षण केंद्र हे मार्गाच्या आजूबाजूला जात नाही, तर बरोबर मार्गावरून जातं. त्यामुळे ही वस्तू आपल्याला पाहता आली की त्या रेल्वे रुळावरून अगदी बरोबर गेलेली दिसते. बरोबर. या रूममध्ये प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या बाजूला हे असं व्यवस्थित तो एक्सपेरिमेंट लिहिलेला आहे, जेणेकरून वाचून सुद्धा आपल्याला संपूर्ण एक्सपेरिमेंट व्यवस्थित समजू शकतो. मंडळी, तारांगणामधील हा एक खूबसूरत नजारा आणि ते म्हणजे आर्ट गॅलरी. रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आजूबाजूला असणारी ठळक ठिकाणं इथे प्रत्येकाची छोटी छोटी प्रतिकृती करून मस्त या रूम दाखवली आहे. प्रत्येकाला अजून थांबावं असंच वाटेल, इतक्या सुंदर प्रतिकृती या तयार केलेल्या आहेत. चला तर मग एकाच ठिकाणी रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आजूबाजूची खूप छान छान स्थळं मी तुम्हाला दाखवते. हे सोमेश्वर मंदिर, हा आपला थिबा पॅलेस, हा जयगड किल्ला, केशवसूत स्मारक, हे आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर, हे सोमेश्वर मंदिर काळबादेवी येथे आहे. माझा ब्लॉग तुम्ही सर्वांनी पाहिलाच असाल. हे रत्नागिरी पतितपावन मंदिर, हा पानवलचा पूल,
स्वरूपानंद स्वामींचं पावस येथील मंदिर. हा पूर्णगड किल्ला. असं वाटतंय की मी खरं तिथे जाऊन फोटो काढतीये. काय सुंदर सर, अमेझिंग. हे आपलं भैरीचं मंदिर. लोकमान्य टिळक जन्मस्थान. हा आपला रत्नदुर्ग किल्ला, जिथे आपलं भगवती मंदिर आहे. मिरकरवाडा बंदर. काशी विश्वेश्वर मंदिर, राजिवडा. मंडळी, मारुती मंदिर सर्कलला मारुती मंदिरच्या शेजारी जी शिवसृष्टी आहे ती आहे ही. किती सुंदर दाखवली आहे बघा. कला दालनामध्येच भिंतीच्या वरच्या साईडला ही अशी छान चित्र रेखाटलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती कळते. जसं की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती, गावातील वातावरण, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला, सणवार, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. ही आपली भारतरत्न. मंडळी, मी तुम्हाला बोलले होते ना, तारांगणमधील हे जे कला दालन आहे ना, इथे फक्त ओ माय गॉड, अमेझिंग, बाप रे, हे असेच शब्द तुमच्याकडे येणार. प्रत्येक गोष्ट पाहताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट अचंबित करणार आहे. आणि हा जो काही प्लॅन आहे आणि जे काही बनवलेलं आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही हॅट्स ऑफ म्हणाल, अगदी मनापासून. इथे आल्यावर अजिबात जायची घाई करू नका. डोळ्यांना तृप्त करा हे सर्व पाहून. ही नोट अतिशय महत्त्वाची बरं का मंडळी. ज्या गोष्टीची उत्कंठा लागून राहिली आहे, जे आपण पाहायला आलो आहोत, चला तर मग आता आपण जातो आहोत तीच गोष्ट पाहायला. भारी आहे ना, एक नंबर. आपण इथे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला वाटतच नाही की आपण रत्नागिरीमध्ये बसलो आहोत. रत्नागिरीमध्ये हे ठिकाण आहे. मंडळी, मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितलं आहे की ही गोष्ट खूप भारी आहे की आपल्याबरोबर आज बाबासाहेब सुतार सर, ज्यांचा खगोलशास्त्रावर प्रचंड अभ्यास आहे, ते सोबत असल्यामुळे प्रत्येक माहिती आपल्याला अगदी अभ्यासपूर्वक मिळत आहे. इथे सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी ते व्यवस्थित समजून सांगणार आहेत. तारांगणमध्ये असणारे हे सपोर्ट इंजिनियर आहेत. हे इथली टेक्निकल सर्विस सर्व पाहतात. नमस्कार. नमस्कार मैम. आपका नाम? मेरा नाम रितेश है. आप यहाँ पे कौन सा, आपका रोल क्या है यहाँ पे? मैं इधर सपोर्ट इंजीनियर हूँ. ओके. बेसिकली मैं इधर अभी ऑपरेशंस और कोई अगर इशू आ गए उसको रिजॉल्व करने में लगा रहता हूँ. ओके. वो सब काम में. तो बाकी मेरा अभी जो काम है ये ऑपरेशन करता हूँ. ओके. लोग आ गए तो उनको शो दिखाना, उनको गाइड करना, वैसे रहता है मेरा काम. ओके, थँक्यू. रितेश सरनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं. सर नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत आहेत
बाबासाहेब सुतार सर, जे गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये गेले जवळपास 26 वर्ष भौतिकशास्त्र विभागामध्ये शिकवत आहेत. आजची पर्वणी हीच आहे की हे आपल्याला तारांगण दाखवायला स्वतः ते समोर आहेत आणि त्यांनी संपूर्ण तारांगण आपल्याला फिरून दाखवलं आहे आणि त्यासाठी खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद. सर, आता मला तुम्ही तुमच्याबद्दल पण माहिती सांगा, ती ऐकायलाही आम्हाला आवडेल. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब सुतार आणि मी रत्नागिरीच्या आपल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये, जे आता स्वायत्त महाविद्यालय आहे, या ठिकाणी गेले 25 वर्ष कार्यरत आहे. आणि भौतिकशास्त्र शिकवतानाच भौतिकशास्त्राचाच एक भाग असलेला ॲस्ट्रॉनॉमी किंवा ज्याला खगोलशास्त्र म्हणतात, हा माझ्या आवडीचा विषय. आणि योगायोगाने आपल्या रत्नागिरीमध्ये हे तारांगण निर्माण झाल्यामुळे आणि त्याच्याशी मी अगदी नकळतपणे जोडला गेलो आणि तारांगण जणू काही माझं दुसरं घरच आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती द्यायला मला आवडतं. इथले मुख्याधिकारी असतील किंवा इतर काही अधिकारी वर्ग असेल, तो मला नेहमी इथे माहिती देण्यासाठी बोलवतो. त्यात मला विशेषत्वाने सांगायला आवडेल की आपल्या रत्नागिरीचे पालकमंत्री, विद्यमान पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून हे तारांगण निर्माण झालं. या तारांगणामध्ये कलादालन आहे, जे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आता या तारांगणाच्या घुमटाखाली आपण आहोत की जिथे दिवसा देखील आपण रात्रीचं आकाश अनुभवू शकतो. मला खरोखरच सामंत साहेबांच्या या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं, कारण भविष्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुसरून आपल्याला काही अनेक उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये तारांगण हा एक अतिशय महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हटलेला आहे. त्यामुळे या तारांगणाची निर्मिती त्यांच्या हस्ते झाली किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून झाली, याचं मला खूप कौतुक वाटतं आणि साहेबांचं अभिनंदन देखील त्यासाठी करावं असं वाटतं. सर, खरं आहे, संपूर्ण तारांगण बघितल्यावर मला सुद्धा या गोष्टीचं खूप विशेष कौतुक वाटलं आणि अभिमान वाटला. दुसरं, सर, तुमचं FB पेज पाहून नेहमी माझ्या मनात येत असतं की तारांगण हे तुमचं आता माहेरघर झालं आहे. कारण सर, बरेचदा तुम्ही तारांगणाविषयी माहिती त्यावर टाकत असता आणि म्हणूनच मला हा ब्लॉग करण्याची खूप जास्त इच्छा झाली. धन्यवाद. आणि आपल्या तारांगणाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं 3D डिजिटल तारांगण आहे. हे खूप महत्वाचे आहे. आणि याची आसन क्षमता 65 आहे. यामध्ये आपले वेगवेगळे शोज असतात, 2D शोज देखील असतात, 3D शोज देखील असतात. याच्यामध्ये डॉन ऑफ द स्पेस एज हा अतिशय सुंदर असा अवकाश युगाची सुरुवात आणि माहिती देणारा असा शो इथे नेहमी दाखवला जातो. गेले 3 वर्ष म्हणजे तारांगणाच्या निर्मिती किंवा उद्घाटनानंतर बाहेरच्या पर्यटकांचा ओढा इथे खूप आहे. खूप विविध महाराष्ट्रातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक इथे सहलीसाठी येतात आणि इथला या तारांगणाच्या परिसराचा, या इथल्या वेगवेगळ्या शोजचा ते अनुभव घेतात, आनंदित होतात. मला बऱ्याच वेळा इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि खरोखर त्यांच्याशी बोलताना असं वाटतं की खगोलशास्त्र हा विषय अगदी शालेय जीवनापासून मनुष्याला खूप आवश्यक आहे. अगदी. कारण आपली सगळी सांस्कृतिक नाळ जी आपण म्हणतो भारतीय माणसाची, ही खगोलशास्त्राशी जोडलेली आहे. आपले सर्व सणवार असतील, व्रतवैकल्य असतील, याला एक वैज्ञानिक आधार आहे आणि हा वैज्ञानिक आधार म्हणजे खगोलशास्त्राची जोडलेली परंपरा असं थोडक्यात म्हणता येईल. आपल्याला तारांगणामध्ये 3D शो सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक 15 मिनिटाची क्लिप दाखवण्यात येते की ज्याच्यामध्ये हे तारांगणाची निर्मिती, त्याचा थोडासा इतिहास हा अतिशय सुंदररित्या मांडलेला असतो. आणि त्याचप्रमाणे हे 2D आकाश आपल्याला 2D पद्धतीने दाखवलं जातं आणि त्यानंतर जे पुढचे शो आहेत त्याच्यामध्ये पहिला एक 10 मिनिटाचा 3D शो असतो आणि त्यानंतर डॉन ऑफ द स्पेस एज किंवा इतर काही शोज जे आहेत ते आपल्याला इथे 3D माध्यमातून दाखवण्यात येतात. आणि 3D शो पाहण्यासाठी हे विशिष्ट प्रकारचे गॉगल्स, बरोबर, म्हणजे इम्पोर्टेड आहेत, हे बॅटरीवर चार्ज होतात आणि अतिशय महत्वाचे असे गॉगल आहेत की हा गॉगल घालूनच आपल्याला या ठिकाणी हा 3D शो पाहता येतो. आणि 3D शो पाहत असताना आपण अतिशय रिलॅक्स म्हणूया किंवा शांतपणे हा पाहू शकतो. संपूर्ण डोम आपल्या डोळ्यावर आपल्याला इथे आलेला दिसतो आणि अतिशय सुंदर अनुभव आहे इथलं 3D तारांगण पाहणं, इथले 3D शोज पाहणं.
किंबहुना तारांगणाची एखादी छोटीशी सहल करणं हा एक आनंददायी अनुभव आहे असं मला वाटेल. खरंच सर, खरंच. लहानपणापासून नेहरू तारांगण सुद्धा न पाहिलेली मी या तारांगणामध्ये हा शो बघताना मला खूप आनंद होत होता. किती भारी वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. हे मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स केलं. एक अतिशय सुंदर अजून एक दारांमध्ये एस्ट्रॉनॉमी गॅलरी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर इथे भिंतीवर सर्व ग्रहांची माहिती दिलेलीच आहे, परंतु अवकाशात ग्रह टाकले दिसतील आपल्याला. या ठिकाणी आपण पाहतो आता ते स्केल मॉडेल नाही आहे, परंतु या ठिकाणी प्रतिकृती आहे त्या आपल्याला इथे दिसतील. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी सूर्य आहे, एक अष्टमांश सूर्य, पूर्ण सूर्य काही आपल्याला इथे आणता येणार नाही, परंतु सूर्यानुसार क्रमाने वेगवेगळे ग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतील. हा सूर्याच्या शेजारी उपग्रह आहे, त्यानंतर शुक्र आहे, पृथ्वी आहे, त्यानंतर ज्युपिटर किंवा बृहस्पती ज्याला आपण म्हणतो तो इथे दिसतो आपल्याला. मंगळ ग्रह आहे आपला रेड नेबर किंवा शेजारी. त्यानंतर आपण पाहतो की शनी सुंदर गडी देखील आपल्याला इथे या ठिकाणी दिसतात आणि वर आपल्या दिसतात ते युरेनस आणि नेपच्यून. तर अशी सुंदर सोलर सिस्टीम एका क्षणामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. एका दृष्टीच्या अवकाशात आपण पाहू शकतो आणि खूप छान संकल्पना तारांगणाच्या निर्मात्यांनी इथे दाखवलेले आपल्याला अतिशय सुंदर असं हे सोलर सिस्टीमचं मॉडेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपण जर पाहिलं तर शुक्र आणि पृथ्वी हे साधारण एकाच आकाराचे दोन ग्रह आहेत, तर त्याची सुद्धा काळजी इथे घेतलेली आहे. गुरु हा ग्रह सर्वात मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचं आकार घेताना त्या पद्धतीची प्रतिकृती बनवली. युरेनस नेपच्यून आपण पाहतो की त्या पद्धतीने ते निळे ग्रह आहेत, निळसर रंगाचे आहेत, त्यामुळे त्यांचा देखील आकार आपल्याला दिसतो. आणि अतिशय विलोभनीय शनी जो आपल्याला अवकाशामध्ये कड्याने बांधलेला दिसतो तो देखील इथे आहे. शनी सरनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली. या दालनामध्ये सुद्धा खूप भारी वाटलं. राज्यातील पहिलं 3D ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी असणारं अत्याधुनिक तारांगण हे रत्नागिरीमध्ये आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं हे तारांगण आहे. याची आसन क्षमता 65 आहे. येथील सर्व इक्विपमेंट ही एकदम लेटेस्ट आहेत, जी अमेरिकेमधून मागवली आहेत, ज्यांची सॉफ्टवेअरसुद्धा नासाला जातात अशा ठिकाणहून ही इक्विपमेंट आणलेली आहेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात लेटेस्ट व्हर्जन हे इथे परचेस केलेलं आहे. आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल की भारतातील 5वं ॲक्टिव्ह 3D तारांगण हे रत्नागिरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं ॲक्टिव्ह 3D तारांगण हे आपलं रत्नागिरीचं आहे. सोलार लाईटचं हा सुंदर देखावा आपल्याला येताना पाहायला मिळेल याची खात्री मी दिली होती तुम्हाला, बरोबर. आवार अतिशय सुंदर म्हणजे देखणं आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये आणि प्रगतीमध्ये अजून एक भर पडली आहे, ती या तारांगणामुळे. आपले पालकमंत्री उदय सामंत साहेब यांनी कित्येकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.
अभिजित भास्कर शेटे सर आणि केतन कार्डिले सर यांनी खूप सुंदर तऱ्हेने हे काम आपल्याला पूर्ण करून दिलं. प्रयोगाचं टायमिंग आणि तिकीट दर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मंडळी, सर्वांना तारांगण आवडलं ना? शाळा कॉलेजेसमधील प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ट्रिपनिमित्त इथे घेऊन यावं. सुट्टी दरम्याने मुलांना काय दाखवावं असं जर पालकांना प्रश्न असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या मुलांसमवेत तारांगणला भेट करावी. अगदी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असंच हे ठिकाण आहे. प्रत्येकाने निश्चित पहा. रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच रत्नागिरी माळनाका, विवेक हॉटेलच्या अगदी समोर आणि RDC बँकेच्या अगदी जवळ हे तारांगण आहे. आता प्रत्येकाने लवकरात लवकर प्लॅन करा आणि तारांगणची व्हिजिट कराच. थँक्यू सो मच.